नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार सर्व पोलीस उमेदवारांना आनंदाची सूचना आहे आणि उमेदवारांकरता नवीन प्रसिद्धीपत्रक आणि उमेदवारांसाठी नवीन सूचना जाहीर झालेल्या आहेत. परीक्षेची तारीख, परीक्षा शुल्क आणि आवश्यक कागदपत्रे इत्यादी माहिती आत्ताच शासनाने प्रसिद्ध केलेली आहे. त्यानुसार पहा काय काय दिलेलं आहे. पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, SRPF आणि कारागृह पोलीस भरती 2024 करता उमेदवारांकरता काही ठळक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सूचनामध्ये काय काय सांगितलेलं आहे पहा. या सूचनामध्ये पहिला मुद्दा सांगितला आहे की आवेदन अर्ज सादर करण्याची दिनांक आणि वेळ, परीक्षा शुल्क, सर्वसाधारण सूचना आणि आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत तुम्हाला इत्यादी माहिती या सूचनामध्ये दिलेली आहे. आता पहा, परीक्षा अर्ज सादर करण्याची दिनांक आणि वेळ किती दिलेली आहे. 1/11/2025 रोजी 12 वाजल्यापासून ते 30/11/2025 रोजी 24 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. येत्या 5-6 दिवसात किंवा 2-4 दिवसात 100% याची जाहिरात येणार आहे. यासाठी शुल्क किती दिलेलं आहे ते पहा. यासाठी शुल्क दिलेलं आहे. पोलीस शिपाई करता खुल्या प्रवर्गासाठी 450, मागास प्रवर्गासाठी 350, पोलीस शिपाई चालक 450, खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्गासाठी 350, सशस्त्र पोलीस शिपाई 450, खुला प्रवर्ग 350, मागास प्रवर्ग, बॅट्समन 450, खुला प्रवर्ग 350, मागास प्रवर्ग आणि कारागृह शिपाईसाठी 450, खुला प्रवर्ग आणि 350, मागास प्रवर्ग एवढी परीक्षा शुल्क आहे. पुन्हा एकदा मित्रांनो सांगतो, तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ही जी परीक्षेची वेळ, दिनांक आणि तारीख दिलेली आहे ती किती दिलेली आहे. 1/11/2025 पासून 30/11/2025 म्हणजे तुमच्याकडे अर्ज भरण्यासाठी कमीत कमी 1 महिना वेळ आहे. आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय काय दिलेली आहेत ते पहा. आवश्यक कागदपत्रे काय काय दिलेली आहेत की तुम्ही 10वी-12वी उत्तीर्ण, तुमच्याकडे प्रमाणपत्र असले पाहिजे, तुमच्याकडे जन्म दाखला असला पाहिजे आणि तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल असलं पाहिजे. म्हणजे यासाठी आता येणाऱ्या 2-4 महिन्यात 100% म्हणजे आता ग्राउंडची तारीख आणि परीक्षेची तारीख येणाऱ्या काही दिवसातच तुम्हाला कळेल आणि एकूण जागा किती आहेत या पण तुम्हाला थोड्या दिवसातच कळतील. धन्यवाद.